आपण नोंद घ्यायची आहे. आणि आतमध्ये बघा लॉंगॉनला नक्कीच झाड आहे, वडाचं झाड आहे, त्याच्या फांद्या आलेल्या आहेत आतमध्ये. जर डायरेक्ट लागला तर षटकार असेल आणि टप्प्यामध्ये लागला तर चौकार असेल. थँक्यू रोशन सर. या ओळख माझ्याकडे पुन्हा एकदा आपण करूयात. पहिल्या पर्यंत तिसऱ्या मॅचला सुरुवात झाली. मॅचला पहिलाच बॉल, 2 धावा पहिल्याच बॉलवरती आले. षटक क्रमांक सुरू झाले. पहिलं मेंटेनरी पॉवर प्लेचं बॉलिंग ट्रॅक वरती बघतो आपण. बॉलर सूरज चौथे. आणि मी सूरजला पहिल्याच ओव्हरमध्ये बघत आलो दिवा संघाकडनं. आणि वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. नेहमीच पहिल्याच ओव्हरमध्ये आणि पॉवर प्लेला खास करून तो बॉलिंग करायला उभा असतो. हो, चांगला बॉल, लांब ठेवायचा प्रयत्न, अगदी लांब चाललाय. पंचांचा जरा वाईट बॉलचा येतोय. अवांतर बॅट केली जाईल दाफलकावरती. स्कोरबोर्ड 3 वरती आपण बघतोय, जिथे बॅटिंगसाठी आर्यन आणि आर्यन सोबत रोनक ही जोडी मैदानावरती खेळते. 2 फलंदाज केलं खेळपट्टीवरती. सलामी जोडी एंटर झालेली आहे. आर्यन आणि रोनक सॅकेटला आपण बघतो. आर्यनला पहिलाच बॉल फेस करतोय, सफल झालाय. गुडघा टेकून पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटरी चेंडूचा संपर्कच नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग सूरज. आणि खास करून दिवा संघाचं घोडेवली चषकमध्ये दिवा संघ सेमीफायनल मध्ये हरला होता. खूप चांगली कामगिरी केली होती. 2 अगदी मॅच आपल्या बॉलिंगच्या जोरावरती जिंकल्या सुद्धा होत्या. आणि तिसऱ्या मॅच मध्ये म्हणजे सेमीफायनल मध्ये कुठेतरी त्यांना हार मानावी लागली आणि थेट आता पुन्हा एकदा या मैदानावरती उतरलाय. फुल टॉस, बॉल हवेमध्ये, फिल्डर येतो लॉंगॉन आणि निकेत डाऊन दी बॉल आणि टिपलाय जाईल. संपलाय आर्यनचा खेळ. धक्का पहिला धावडीला. उतरतो मैदानावरती. येतोय खेळपट्टीवरती. तिसऱ्या क्रमांकाला 1 डाऊनचा फलंदाज ऋषी. यंगस्टर्स आहेत धावडी संघाकडे सुद्धा आणि चांगला खेळ सध्या करतायत. तीन वरती धक्का पहिला बसलाय. धाव संघ दाफलकर 3 बघतो. धक्का पहिला आर्यन परतला. 2 धाव त्याच्या बॅटमध्ये बघायला भेटला आणि एका बाजूला रोनक उभा. ऋषी नवीन फलंदाज एंटर झालाय. फिल्डिंग सजवली जाते आता ऋषीसाठी. ऑन साईडला अगोदर एक होता, तो 2 आणलेले आहेत. पुन्हा एकदा आपण बघतो. मिड विकेट उभा असेल, लॉंग ऑन असेल, अगदी साइड स्क्रीनच्या बाजूला. शॉर्ट मिड ऑफ मध्ये शॉर्ट लेग डीप एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट गलीमध्ये फिल्डर सुद्धा असेल. थर्ड मॅन फाईन लेग शॉटला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला. सूरजचा पुढचा बॉल. ड्राईव्ह केला बॉलला हवेमध्ये आणि कव्हरचा फिल्डर येतोय. सलगचा धक्का दुसरा. ऋषी आलाय. ऋषी चालला, डगा उठला. धक्का दुसरा बसतोय 3 वरती धावडीला. आणि दत्ताजी पाटील आणि आदेश भगत यांनी आज संघाचं पुरस्कृत केलाय. श्री गणेश क्रिकेट संघ, गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा हा संघ आज मैदानामध्ये खेळतो आणि थेट गोलिवलीमध्ये सेमीफायनलला पराभव झाला होता. चांगला खेळ सध्या सुरू आहे त्या टीमचा. इथे सुद्धा शपल होऊन खेळायचं होतं. लाईन लेन आता बघावी लागेल आणि लेग स्टिक सोडून झालाय. बॉल व्हाईट बॉल येतो. अवांतर धाव ऍड केली जाईल दाफलगावरती. दाफलग आता 4 वरती पोहोचले. चेंडू झाले ते कोणी ओव्हरचा आतापर्यंत 4. म्हणजे 2 बॉल वाईड आहेत. त्यानंतर दुहेरी धाव पहिल्याच बॉल वरती आणि 2 विकेट सुद्धा बघायला भेटल्या. ऑन हॅट्रिक म्हणजे हॅट्रिक बॉल अजूनही ऑन आहे. सूरज चौथेचा समोर फलंदाज आपण बघतोय इंद्रजित.
हॅट्रिक बॉल. हो इथे बॉल का नाही, फक्त बॉलाला दिशा दिली, ढकलून दिल्या बॉलला. माहिती होतं जर या बॉलवर मोठा फुटबॉल विकेट दिली तर काहीतरी चित्र वेगळं बघायला भेटेल. एक बॉल बाकी अंपायर, 5च बॉल झालेत, एक बॉल बाकी अजून. 5 बॉल 5 धावा धावफलकावरती आपण बघतो. सध्या तरी बॉल 25 रन्स, एकच ओव्हरचा खेळ सुरू होते. आपण बघतो पॉवर प्ले मध्ये सध्या इकॉनॉमिकल राहिला सूरज, चौथ्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. शेवटचा बॉल यावर डावकुरा त्याचा फलंदाज सॅकेटला उभा. रोनक अगदी सलामीला आलेला फलंदाज, बॅटचा फ्लो वेगाने होता, बॉल सरळ निघून गेला सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतो आणि षटक संपन्न झाले. पहिल्या धावा धावफलकावरती एकूण 5, 2 गणांचा मोबदल्यामध्ये पहिल्याच ओव्हरचा खेळ समाप्त झाला, जिथे पॉवर प्ले मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली. फक्त 5च धावा खर्च केल्यात सूरज चौथ्या इनिंग, ज्यामध्ये 2 विकेट सुद्धा त्याला मिळालेत. आणि सामना आपण बघतोय धावडीच्या विरोधामध्ये दिवा, ज्यामध्ये धावडीचे आमचे मित्र तेजस टावले सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे सर हार्दिक हार्दिक स्वागत. त्यासोबतच नेहमीच पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांना पाहतो आपण, दशरथजी सोरखादे सर हे सुद्धा उपस्थित, ते सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. खास करून रोहनासाठी शुभेच्छा आल्यात. मुरबाड गावचे बाबू खाडे, बाबू खाडे दादा यांच्याकडनं रोनकसाठी खूप सारे शुभेच्छा या मॅचला. हो चांगला बॉल दीपकचा, टप्पा बॉलला बॉल बाहेर निघून चाललाय, सरळ सुरक्षक संकेत भगतच्या हातामध्ये. टॉट बॉल येतोय, सुरुवात झाली दीपकच्या ओव्हरला. दुसऱ्या ओव्हरला पॉवर प्लेच्या फिरवतोय बोट बॉल वरती आणि पुन्हा फिरवली आहेत. पुन्हा इथे व्हेरिएशन आणि आता चित्र वेगळं काहीतरी. बॅट्समन पुढे निघून गेला, रस्त्यांच्या मागून संकेतनं काम पूर्ण केलंय. फलंदाज झालाय बाद, धक्का बसतोय तिसरा. 5 वरती धावडीला. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये उभा आहे. लॉंग ऑन सध्या साइड स्क्रीन समोर आणि मिड विकेट डीप मध्ये. फटका इथे ड्राईव्ह केला, बॉल ऑन साइडला निघून झाला. डीप मिड विकेटचा अनिकेत येतोय बॉल वरती. चांगली फिल्डिंग होती, बॉल अडवला, उचलून फेकेल तोपर्यंत या 2 धावा, 2 ने धावफलक. आता पुढे सरकेल, बराच वेळानंतर 2 धावा बघायला भेटतात आणि या 2 ने धावफलक 7 वरती. सिंगल डिजिट स्कोर बोर्ड वरती. ड्राईव्ह केला पुन्हा एकदा, ऑन साइडला बॉल चालला, डीप मिड विकेटला उभा फिल्डर. चांगली फिल्डिंग होती, आता मिळेल फक्त 1च धाव. सिंगल स्कोर बोर्ड पुढे झाले धावफलकावरती. 8 धावा लागतायत. चेंडू झाले त्या षटकातील 4 बॉल 8 धावा धावफलकावरती. धावा करावा लागतील, पॉवर प्ले कॅपिटलाइज करावा लागेल. जर धावा करायचा आहे तर संघ धावडीला तर मोठे फटकेही मारावे लागतील. पॉवर प्ले जिथे सुरू आहे, ज्यामध्ये एकही चौकार, एकही षटकार आतापर्यंत कुठल्याच बॅटमन बघायला भेटला नाही. जिथे आर्यन 2 वरती आउट झाला, 0 वरती रोनक परतला, 1 धावेवरती इंद्रजीतही परतला. सोबत आता मैदानावरती रोनक उभा आहे, सॅकेटला रोनक, नॉन सॅकेटला आकाश खेळतोय. सलामीचा फलंदाज आहे, बॉल हवेमध्ये, लॉंग ऑन उभा आहे, वाईड डिश मध्ये फिल्डर टिपलाय जाईल. रोनकही चाललाय त्या डगआउटला. धक्का बसतोय 7-8 वरती धावडीला.
दीपक दीपकाला नवीन फलंदाज 6व्या क्रमांकाचा मिडल ऑर्डरचे फलंदाजी फारसं काही करू शकत नाहीत. तिथे इंद्रजित परतला आता, त्यासोबतच रोनक तो सलामीचा फलंदाज होता, शून्यावरतीच परतला. पहिला बॉल डॉट खेळला होता आणि दुसऱ्याच बॉलवर या ओव्हरचा विकेट त्याचे आली. धावा स्थगित, स्कोरबोर्ड थांबला 8 वरतीच आणि या ओव्हरचा असेल शेवटचा बॉल दीपकचा. समोर दीपक आहे, बॉलिंग ट्रॅकवर दीपक आहे. दीपकचा जोरदार मारला दीपक सफल झाला आहे. जागा वळवायची होती ऑल साईडला, अगोदरच मन बनवलं जणू काय दीपकने, पण दीपकने लगेच जाणलं, लाईन चांगली ठेवली, टप्पा पडला आणि बॉल थोडासा डायव्हर्ट झाला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये थोडस खालूनही निघून गेला. डॉट बॉल येतोय, षटक झालंय संपन्न. दुसरं धावा फलकावरती 8 गडी बाद झालेत. एकूण 4 गटांच्या मोबदल्यामध्ये 8च धावा फलकावरती, जिथे सरासरी बघायला गेलो तर एकूण 4.00च्या सरासरीने 8च धावा फलकावरती सध्या संघ दावडी. आता 5 फिल्डर दिसेल तळट्या सर्कलच्या बाहेर. सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सूरज चौथे. 5 फिल्डर उभे आहेत तळट्या सर्कलच्या बाहेर. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. कव्हरला फिल्डर उभा, सफल होऊन गेला. पुन्हा एकदा टप्पा पडला, बॉलने बाउन्स. सूरज स्वतः धावतो फॉलो थ्रू मधनं. सेकंडचा कॉल गदी केला होता, पण शेवटच्या मोमेंटला बॉल हातामध्ये आणि मिळेल फक्त सिंगल. स्कोर बोर्ड 9 धावा फलकावरती, सिंगल डिजिट आहे. 2.1 म्हणजे 13 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि धावा फलकावरती फक्त आणि फक्त 9च दावडी संघाच्या. ड्राईव्ह केल्या बॉलला, बॅट आणि पॅड मधला बॉल खोदून काढलाय, चेंडूला सरळ ऑन साइड. सेकंडचा कॉल आणि दीपक धावतोय डेंजरस एंडला. दुसरी धावाही कंप्लीट झाली. 2 मिनिटात अजून 2 धावा पुढे सरकत असताना 11 धावा. फलकावरती आहेत. डबल डिजिट बऱ्याच वेळानंतर दुहेरी अंकाने धाव फलक सध्या स्कोर बोर्ड वरती आपण बघतोय. धावडे संघाचा दीपक समोर उभा आहे. ट्राय केलाय पुन्हा एकदा, बॅटचा टोला बॉल लागला, घरंगळत फिरत चाललाय. शॉर्ट एक्स्ट्रा शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर काय करतोय, धावतोय, बॉल पकडतो, उचलू फेकेल. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अटेम्प्टला बॉल पायालाच लागून पुढे घेऊन गेला आणि 2 धावाही मिळाल्या. एक्स्ट्रा धाव मिळाली. 2 धावाला कसून 13 वरती आपण बघतोय. बॅटिंग ट्रॅक वरती दीपक उभा आहे. दीपकला काहीतरी कारनामा करावा लागेल, कारण की या डावामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये, एकही चौकार षटकार आला नाहीये. तिथे सिंगल डबलने स्कोर बोर्ड हलता ठेवला. फुल टॉस बॉल, इथे बॅटची कडा जरूर घेतली होती, फिल्डरही आले होते, प्रयत्नही जरूर केले. बॅट्समन सांगतोय नो बॉल साठी आणि रिव्ह्यूही घेतला. आता चेक केलं जाईल नो बॉल आहे की नाही, वेस्ट साईडचा वरती बॉल आहे की नाही, बॉल डीप झालाय की नाही. आता हे सर्व काही चेक केलं जाईल आणि डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. याचा चेक केलं जातं नो बॉल आहे की नाही. आमच्या टेक्निकल टीम मध्ये आता रिव्ह्यू घेतला, तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. बॉल वेस्ट साईडच्या वरती आहे की खाली आहे, आता हे सर्व काही पाहिलं जाईल आणि डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
डिसिजन आहे पंचांचा आणि नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट. फुल टॉस बॉल होता, वेस्ट साईडचा वरती बॉल होता, चेंडू आणि बॅटर संपर्क झाला नाही पण तरी सुद्धा धावा 2 मिळाल्यात. 9+1 टॅप केल्या बॉलला स्वतः बॉल मध्ये सूरज आणि फ्री हिटचा बॉल आहे, डॉट आला. फारसं काय बिघडलंच नाही फ्री हिटचा बॉल वरती, जिथे हा डॉट बॉल बघायला भेटतोय. 2 धावा जरूर मिळाला बोनसचा, जो नो बॉल +1 जी धाव पूर्ण केली होती पण त्यानंतर मात्र हा फ्री हिटचा बॉल डॉट येतो आणि षटकामध्ये आपण बघतो सध्या तरी धावा दाफलकावरती लागत एकूण स्कोर बोर्ड वरती 15 धावा आहेत. 4 बॉल 15 धावा. बॉल हवेमध्ये पुण्याला बॅटची कडे घेऊन उडतोय, फिल्डर धावतोय, पाठमोर प्रयत्न चांगले केले, बीट केले, टप्पा पडला बॉल आणि नो मॅन्स लँड मध्ये पडल्यानंतर उचली घेतली बॉलने आणि सरळ निघून गेला. डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार पहिला बघायला भेटतो. डावातील पहिला मोठा फटका आला फलंदाज आपण बघितलं तर स्टकेटला आकाशच्या बॅट मधून चौकार येतो. चांगला फलक पुढे जायला फलकावरती 19 धावा. शेवटचा बॉल सूरज 4थ्या सेकंड स्पेल मधला. हा पुन्हा एकदा मोठा फटका केलायचं होतं, लाईन लेंथ आणि व्हाईट बॉल अंपायरने सांगितलं. सफल झाला तो फलंदाज आकाश आणि त्याचा जणू काही पाठलागच केला सूरजने आणि वाईड लाईनचा गदी बाहेर बॉल चालला आणि तो सरळ निघून झाला ऑफस्टिक सोडून अवांतर धाब्यासाठी. अवांतर धाव ऍड केली जाईल. 20 वरती स्कोर बोर्ड आपण बघतोय. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. ट्वेल्थ रेडी राहायचं, ड्रिंक्स बॅग साठी पाणी घेऊन सज्ज राहायचं. जसा हा षटक संपेल, जसा हा चेंडू इथनं मात्र रिलीज होईल त्यानंतर लगेच ड्रिंक्स ब्रेक होईल. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल सूरज 4थ्याचा सुनी बाकी आहे. सेकंडला फलंदाज आकाश सफल झाला. पुण्याला मागे खेळायचा प्रयत्न, उडाला इसेल, टिपलाय फाईन लेगला. फलंदाज झालाय बाद आणि षटकही झालंय संपन्न. धक्काही बसलाय धावडीला. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सूरजला मिळते अजून एक विकेट आणि पाणी घेऊन जायचंय. ड्रिंक्स बॅग मैदानावरती होईल. तोपर्यंत या बोलूयात डीजे मास्टरकडे देवत आणि सुमधुर संधी. षटक संपन्न झाले. 3 धावा दाफलकावरती 20 गडी बाद झालेत. 5 जवळपास अर्धा संघ डगआउटला आपण बघतो. धावडीचा आणि शेवट 12 बॉलचा खेळ बाकी. कौशल आला बॉलिंग ट्रॅक वरती.
पंचांचा डाव्या बाजूने सज्ज सगळ्याला दीपक फिल्डिंग लावली जाते. अस्थिंच्या मागून संकेत भगत फिल्डिंग सजवतोय. अगदी असं थेटून उभा पहिलाच बॉल उडवलाय. फिल्डर उभा अनिकेत आणि कोणतीही चुकी होणार नाहीये. अनिकेतच्या हातामध्ये सरळ चाललाय असेल. फलंदाज होतोय बाद धक्का 6वा. अजून एक लागतोय धावडीला 20 वरती. फलंदाज आणि पवनसाठी आल्याबरोबर कॅच प्राईज येते. पवनने जर षटकार मारला तर तेजस टावले यांच्याकडे रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅच प्राईज. म्हणजे पवनसाठी सुवर्ण संधी आली. पवन मैदानावरती आला थेट अजून त्याने गाडी घेतला नाही. उभा राहतोय सॅकेंडला. समोर गोलंदाज पुन्हा कौशल उभा आहे. जर नुकतीच विकेट मिळवून दिली वाड्यावरकर. चांगला बॉल सुयश बीट झालाय. थर्ड मॅन मिड लॉंग स्टॉकला बॉल आणि व्हाईट बॉल. मिळतील धावा 5. बोनच्या स्वरूपात धावा आहेत. धावा येऊ द्यात त्या कशाही येऊ द्यात त्या गरजेचं आहेत. सध्या धावडीला आणि धावा आल्या तिथनं व्हाईट +4 म्हणजे मिळतात धावा एकूण 5. बघतोय चेतन आणि चेतन सोबत पवन एवन जोडी आहे. पण सध्या ती जोडी टिकवावी लागेल मैदानावरती. पुन्हा ड्राइव्ह केला बॉलला चालला स्क्वेअर लेगला आणि चौकार येतो. तिथं आगमन झालं आता रुद्र पाटील साबे. मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती बसायचं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. बोलतोय माझ्याकडे सडक आलेत. 2 चौकार एक वाईड आणि त्यानंतर बॅट मधनं बॉल हवेमध्ये. सुमित धावतोय. पाठमोरा एकाच हाताने जज केलं होतं सुमितने. प्रयत्न खूप चांगला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरनं सुमित बॉल वरती येण्याचा प्रयत्न करतच होता. हातही टाकला होता. हाताला स्पर्श करून झेल जमिनीवरती पडला. तोपर्यंत धावा धावून पूर्ण झाल्या 2 आणि स्कोर बोर्ड वरती लागतात 31 धावा. 31 वर नापावल्या काय. पुन्हा एकदा खेचू मारलाय स्क्वेअर राहिला. आता फिल्डर उभा आहे. विकी उभा आहे. विकीने चांगली फिल्डिंग केली आहे. टप्पा पडला. बॉल बाउन्स घेत होता गदी आणि त्याच्यावरती झेप घेतली. फलंदाजही बाद झालाय. रनआउट होतोय. चांगली फिल्डिंग चांगली फेकी. लक्षण तेवढंच चांगले असते त्यांच्या मागे. आणि फलंदाज पवनही चालला डगावरला. पवनला कॅच प्राईज होतं पण फारसं काही करू शकला नाही. तो आता चाललाय डगआउटला. अजून एक धक्का बसतोय धावडीला. धक्का क्रमांक 7वा. नवीन फलंदाज पवन आलाय. एक पवन काय दुसरा पवन आलाय. त्याच्यावर सध्या प्राईज ऑन आहे का. 7 गडी धावाला फलकावरती 31-32. चांगली बॉलिंग मध्ये सध्या दिवा संघ चांगली गोलंदाजी करतो. टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा डिसिजन सध्या चांगला राहिला आणि सर्वच गोलंदाजाने चांगली बॉलिंग केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. भले या ओव्हरमध्ये एक चौकार आला असेल. एक व्हाईटचा चौकार आला असेल. व्हाईट चौकार मात्र जो चुकीने सुटला आणि त्या बोनसच्या धावा मिळवल्या. लक्ष्य बीट झाल्यानंतर थर्ड मॅनही बीट झाला. त्या बोनसच्या 5 धावा होत्या आणि ड्राइव्ह केल्या बॉल आलो. फुल टॉस बॉल होता. फटका चांगला आहे. अनिकेत उभा आहे. तो वेगाने बॉलवरती सेकंडचा गॉल आणि पुन्हा रनआउट डेंजरस एंडला. फलंदाज जातो पंचांचा बोट आकाशाकडे. अजून एक धक्का बसतो. 8वा टीम धावडीला.
स्लॉगरला सुरुवात झाली, बॉलिंग अटॅक वरती येतोय गोलंदाज ओम भगत. 5 फिल्डर उभे, समोर लगेच स्क्वेअर लेग उभा, मिड विकेट उभा, लॉंग ऑन उभा, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ उभा आहे, कव्हर बाउंड्री जवळ आणि पहिलाच बॉल फुल टॉस. पुन्हा यष्टीरक्षक बीट आणि पुन्हा थर्ड मॅनने घेतलेली झेप. बॉल चाललाय सीमा रेषा पार आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा, म्हणजे नो +4. आणि आता पुन्हा रिव्ह्यू घेतला जातोय आणि आता तिसऱ्या पंचांकडे पुन्हा मागणी आणि आता चेक केलं जाईल बॉल पुन्हा वेस्ट साईडच्या वरती आहे की नाही, नो बॉल आहे की नाही, आता या 5 धावा मिळतील की नाही, आता हे सर्व काही बघितलं जाईल. नो +4 म्हणजे धावा 5. जर नो बॉल नसेल तर मिळतील फक्त धावा 4. त्याही 22चा फुल टॉस बॉल होता. यष्टीरक्षक अगदी बीटच्या पुढ्यामध्ये जाऊन बॉल पडला, समजलंच नाही. ज्या बॉल वेगाने आला त्याच वेगाने बॉल खालतून टप्पा घेऊन सरळ निघून गेला, थर्ड मॅन ला बीट करून सीमारेषेच्या बाहेर. चेक केलं जाईल आता नो बॉल आहे की नाही. फेअर डिलिव्हरी नकारात्मक पंचांचा आणि अंबर 22 असेल ना, अंबर वाईट बॉल नाहीये. यस, 22चा चौकार येतोय, बोनसच जणू काही मिळालाय. यष्टीरक्षकाने पुन्हा चुकी केली, यष्ट्यांच्या मागे संकेत बघत आणि त्यासोबत आपण बघितलं थर्ड मॅनला फिल्डर उभा, दीपक उभा. दीपकने बॉलिंग आय थिंक चांगली केली, पण दीपक कडनं फिल्डिंग थोडीशी खराब झाली. ज्या वेगाने बॉल निघून गेला तो सरळ सीमारेषेला धडक मारून जाऊन पोहोचलाय. चांगला धाव फलकावर बघतोय, एकूण धाव फलकावरती 38वा. पुन्हा ड्राईव्ह केलाय, सरळ खेळून काढलाय फटका, बॉलच बघतो ड्राईव्ह, लॉंग ऑनचा फिल्डर येतोय, सेकंडचा कॉल, रनआउट आणि 2 धावा कंप्लीट. 2 अजून पुढे 40 वरती धाव फलकावर बघतोय. 5व्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. स्लॉग ओव्हर मध्ये आतापर्यंत बॉल झाले 2, धावाही आल्यात 6. स्लॉग ओव्हर मध्ये सध्या 6 धावा, चांगल्या धावा आल्यात. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फटका इथेही चांगला आहे, बॉल हवेमध्ये फसलाय, पण अनिकेत उभा आहे, अनिकेत उभा आहे तर चुकी सोडणार नाही. त्याच्या हातामध्ये बॉल म्हणजे फलंदाजाला जावंच लागेल डगआउटला आणि चाललंय फलंदाज डगआउटला. अजून एक धक्का बसतोय 40 वरती, 8वा धावडीला, 9वा धक्का बसतोय 40 वरती. म्हणजे आता शेवटची जोडी आय थिंक मैदानावरती असेल. एकूण 9 गोलंदाज बाद झालेत धावा फलकावरती 40 आणि आता शेवटची जोडी नवीन फलंदाज दीपक. एक दीपक आउट झालाय, एक दीपक येतोय, 2 पवन. म्हणजे 2-2 नावांचे 2-2 खेळाडू एका संघामध्ये खेळतायत. अपोजिट टीम मध्ये सुद्धा दीपक उभा आहे, जो थर्ड मॅन ला उभा, ज्याने बॉलिंग चांगली केली आहे. धावा फलकावरती 40 आहेत, गडी बाद झालाय. बॉल झाले 19 षटकातील 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 3 बॉलचा खेळ झाला. स्लॉग ओव्हर मध्ये पहिल्याच 2 बॉल वरती 6 धावा आल्या होत्या आणि तिसऱ्याच बॉल वरती विकेट मिळाली आणि पुढचा बॉल गेला होता. नवीन फलंदाज सध्या साकेटला असेल, सेट नाहीये, पण मोठा फटका मारायचा प्रयत्न असेलच. लांबच ठेवलाय बॉल, टप्पा पडल्यावरती सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. कमबॅक आता खूप चांगले राहिले गोलंदाज ओम भगतचं. या पुढची मॅच साबे आणि नावाली. चला कॅप्टन यायचंय टॉस साठी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, लॉफुल टॉस, फुल बॅट वरती घेतला, ड्राईव्ह केल्या बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल आणि सेकंडचा चान्स आणि 2 धावा अजून कंप्लीट. एकेरी दुहेरीने स्कोरबोर्ड हलतं ठेवलं. 3 चौकार बघायला भेटले एकंदरीत या मॅच मध्ये आणि त्यामध्ये 2 बोनसच जणू काही मिळाले धावडी संघाला आणि त्यामध्ये एकच बॅट मधून आला होता, तो आकाशने मारला होता आणि धावा फलकावरती बघतोय एकूण आपण 42. इथे सुद्धा मोठा फटक खेळायचं होतं आणि आता पुन्हा रनआउट आणि आता ऑल आउट. पूर्ण संघ ऑल आउट झालाय. शेवटची गोड केल्या ओम भगतने, वैयक्तिक नव्हे पण सांघिक यश त्याला मिळालंय आणि एकूण धावा फलकावरती आहेत 42. 42 वरती पूर्ण संघ ऑल आउट झालाय आणि 43 धाव्यांचं लक्ष ठेवलंय धावडीने या दिवा संघासमोर.
शेवटची मॅच जिथे एक संघ अगोदरच सेमी फायनल मध्ये पोहोचलाय जुनी डोंबिवली. मागची मॅच जयदेव जय जयकार जयदेवचा राहिला मागच्या मॅच मध्ये. काय बॅटिंग बघायला भेटली. जे 2 षटकार शेवटच्या ओव्हर मधले 16 धावा पूर्ण करायचा होता त्याने पूर्ण केल्या. नाणेफेकी होतीये. दिवा आणि सॉरी माफ करा साबे आणि नावाली. प्रकाशजी पाटील दादा शुभ असे टॉस आणि टॉस जिंकले नावालीने. डिसिजन पेंडिंग आहे. बॉलिंग चला डिसिजन पोहोचलाय म्हणजे टॉस जिंकून बॉलिंग करणार आणि काय आपण लॉट्स कव्हर करणार आहोत. लॉट्स आपण करणार आहोत. जीवदाने क्रिकेट संघ साबेगाव संलग्न ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ओव्हरऑलची स्पर्धा 2026 मध्ये अपकमिंग टुर्नामेंट 7 आणि 8 जानेवारी. लाईव्ह लॉट्स आपण करतोय आणि काही ऍडजस्टमेंट सुद्धा आहेत त्याही तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात आपण पोहोचवणार आहोत. आणि 7 आणि 8 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये टुर्नामेंट आपण बघणार आहोत. 2 दिवस ही स्पर्धा जीवदानी आई क्रिकेट संघ साबेगाव आयोजित ही टुर्नामेंट आपण एन्जॉय करणार आहोत. 2 दिवस येत्या 7 आणि 8 जानेवारी ही स्पर्धा आपण बघणार आहोत. पहिली चिठ्ठी उचलली जाते आमच्या मान्यवरांचे शुभ असते आणि पहिलंच नाव आहे फडकेपाडा आणि दिवा. म्हणजे जो संघ इथे युनायक्शन मध्ये खेळतोय गणेश कृपा दिवा आणि फडकेपाडा ही असेल पहिली मॅच. आणि काय ऍडजस्टमेंट आहेत सो जे ऍडजस्टमेंट आहे आपण ती सुद्धा करतोय. आणि प्रकाशजी साळवी दादा मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती यायचं. प्रकाशजी साळवी चिठ्ठी उचलतो. दुसरी असेल 7 जानेवारी 2026 दुसरी मॅच खार्डे आणि खार्डेच्या विरोधामध्ये दातिवली सुभाष यांचा संघ असेल. सुभाष इथे बसलेले आहेत आणि आता त्यांचा संघ असेल. सुरुवात झाली वाईट बॉलने आणि त्याच्यावरती एक धावही. तिसरी मॅच असेल सापडण्याच्या विरोधामध्ये मोठी देसाई सध्या इन्फॉर्म असलेला संघ आहे. एका बाजूला सापाड आणि एका बाजूला मोठी देसाई. आणि चौथी मॅच जी ऍडजस्टमेंट आहे ती आपण करतोय भोपर आणि भोपरच्या विरोधामध्ये असेल टायगर. हे असेल चौथी मॅच. दिवस पहिला 7 जानेवारी
2026 आणि करतो दुसऱ्या दिवसाचे लॉर्ड्स 8 जानेवारी 2026 8 जानेवारी 2026 2 दिवस ही स्पर्धा आपण बघणार आहोत. अंतिम दिवस आणि चौकारही येतोय इथे फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून. 8 जानेवारी 2026 पहिली मॅच दातिवली विशाल यांचा संघ असेल, त्या विरोधात असेल आगासन. म्हणजे बाजूबाजूचे दोन संघ आता पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये असतील. अंतिम दिवस 8 जानेवारी पहिलाच सामना दातिवली विशाल यांचा संघ आणि आगासन. दुसरी मॅच सागाव आणि त्यासमोर असेल घेसर नवनाथ यांचा संघ असेल. दोन संघ आहेत घेसर सुद्धा आणि त्यामध्ये नवनाथ त्यांचा संघ. तिसरी मॅच असेल 8 जानेवारी 2026 दिवा ब आणि त्यांच्या विरोधात पडलेगाव रोहन यांचा संघ असेल. रोहन म्हात्रे आदर्श क्रिकेट पडलेगाव. काही दोन टीम्स आहेत आणि चौथी मॅच असेल म्हातारडीच्या विरोधामध्ये कौसा. दोन टीम मध्ये असेल चौथी मॅच आणि लॉर्ड्स तुमच्यापर्यंत पुन्हा आपण रिपीट करू, पण सध्या वळूयात आपण चालू सामन्याकडे जिथे 43 करायचे आहेत. ह्या ऐकवत आवाज पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली आणि घारिवलीचा फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्लिअर करतोय, बॉलचा सीमा पार येतोय चौकार सुमितच्या बॅट मधून. ऐकवत पुन्हा एकदा आवाज रोशनजी संते सरांचा. डीजे मास्टर थँक्यू सो मच. ओमकारजी पाटील यांचा आवाज आपण ऐकला आणि 42 धावांवरती ऑल आउट झाला संघ दावडी आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. फुल टॉस क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला जज करताय आणि अप्रतिम हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन सुमित भोईर. बॅक टू द पवेलियन. त्रेचाळीस धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सूरज येतोय बॅटिंग करण्यासाठी. सुमित बाद झालाय. धावसंख्या 11 आहे. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. आर्यन फुलटॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. डीप मधून फिल्डर येतील. एक धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावा देखील आय थिंक पूर्ण होत आहेत. पंच पाहणी करतील. यस, तिसऱ्या पंचानं रेफर केलेला आहे आणि आपण चेक करूया. रनआउट साठी हा रिव्ह्यू आहे आणि आपण चेक करूया. प्रवीण म्हात्रे सर आणि हेमंत भोईर हे दोन ऑफिशियल पंच आहेत या सामन्यासाठी. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सामना क्रमांक पहिल्या फेरीमधील हा तिसरा आणि आजच्या दिवसातील हा चौथा सामना सुरू आहे. नॉट आउट. मिळतील चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 14. एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज आर्यन
स्ट्राईक इनला बॅट्समन अनिकेत पाटील. रन मशीन गणेश कृपा दिवा या संघाची. अनिकेत पाटील स्ट्राईक इनला आहेत. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका आला नाहीये. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 16. जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये बनवायच्या धावा 43. 24 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे. 27 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्राईक इनला बॅट्समन सूरज. गोलंदाज आहेत पवन. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑनला डीप मध्ये. फिल्डर येथील चेंडूवरती. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. ओमसाई दावडी या संघाने थोडंसं निराश केलं. पहिल्या इनिंग मध्ये 42 धावांवरती संघ ऑलआउट झाला आणि 43 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय गणेश कृपा दिवा या संघाला या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला डीप मध्ये. फिल्डर आहेत परंतु हा चेंडू मिड ऑफला फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 20. 23 धावा अजूनही बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी गणेश कृपा दिवा या संघाला. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. शांत ठेवला या चेंडूवरती. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 20. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस फटका चांगला आहे. पंच करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या आहे 24. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये. अजूनही 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 20. बनवायच्या धावा 19. समीकरण सोपं झालं या मॅच मध्ये. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केले होते. स्लो रन हा चेंडू आणि बचावलेत मित्र म्हणेन फलंदाज. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 24. रन बॉल इक्वेशन. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफ द डीप मध्ये. फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावांनी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे गणेश कृपा दिवा या संघाला.
गोलंदाज इंद्रजित येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 17 बनवायचे आहेत. स्ट्रायकिंगला बॅट्समन अनिकेत पाटील. चला गाडी आय थिंक पाठीमागे आहे. चला खुर्ची काढायची. चेंडू 17 ची गरज या मॅच मध्ये. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. याआधी आपण पाहिलं गोलंदाज पवनला साइडम ऍक्शन गोलंदाजी आणि इंद्रजित देखील साइडम ऍक्शनने गोलंदाजी करतायत. 16 धावांची गरज. नावाली संघ देखील इथे दाखल होतोय. नावाली संघाने टॉस जिंकलेला आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न मिस्टायमिंग आहे. कॉटन बॉलची संधी आणि एका हातामध्ये हा झेल घेण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न खूप चांगला केला होता. 100% एफर्ट, परंतु झेल पकडू शकले नाहीयेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 28. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज या मॅच मध्ये. राईट राऊंड विकेटने इंद्रजित. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस्टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे. जज करतात आणि प्रयत्न खूप चांगले केले होते. डीप मधून जवळ 30 सर्कल मध्ये आले होते. नक्की झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. मिल्टीला चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 31-31 धावा. जिंकण्यासाठी 12 ची गरज. विजयाच्या समीप आपण पाहू शकाल. विजयाच्या दिशेने वाटचाल केली गणेश कृपा दिवा या संघाने या मॅच मध्ये. डेट चेंडू घोषित करतायत पंच. धावसंख्या 31 आहे. 12 ची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. आणि स्पिंगर फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन अनिकेत पाटील. बॅक टू द पवेलियन. फलंदाज संकेत भगत येतोय. अंडरम क्रिकेट मध्ये खूप मोठं नाव आहे संकेत भगत यांचं. मास्टर माइंड कॅप्टन म्हणून त्याची ओळख आहे. अंडरमचा वर्ल्ड कप वाय चषक ही स्पर्धा दिवा डोंबिवली ने जिंकलेली आहे. तब्बल 2.5 लाख रुपये पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक होतं आणि त्या संघाचे कॅप्टन होते संकेत भगत. संकेत भगतच्या नेतृत्वाखाली श्री 11 दिवा डोंबिवली संघाने वाय चषक जिंकलं. देवा प्रतिष्ठान ही स्पर्धा देखील जिंकली. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज विशाल जाधव दिवा आणि महेश शिंदे डोंबिवली हे राहिले होते. अपील करतायत आणि अपील फेटाळली पंचांनी. आलाय हा डॉट बॉल. वाईडला रिव्ह्यू नाहीये प्रवीण दादा. संकेत भगत यांचा डान्स. जर हा सामना गणेश कृपा दिवा या टीमने जिंकला तर सर्वांना बघायचं आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल. धावफलकावरती 31. 12 ची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. संकेत भगत स्ट्रायकिंगला आहेत. इंद्रजित कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. या षटकामध्ये विकेट देखील मिळवली आहे. ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. गुड कॉलिंग ऑल्सो. धावसंख्या 2 ने पुढे जाईल
33 धावा. 13 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. लास्ट बॉल त्याला सांग अंपर बोलतो बॉल नाही मोजून लास्ट बॉल आहे का त्याला मी 13 चेंडू आणि 10 ची गरज सामना जिंकण्यासाठी. तेच बोलतोय. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. एकंदरीत 13 चेंडू शिल्लक आणि 10 धावा बनवायच्या आहेत. स्विच हिट. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने फार वेगाने, परंतु चेंडू अडवलेला आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. तिसरीचा प्रयत्न, धावाची संधी आणि 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 36-36. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 7 धाव बनवायचे आहेत. चला 12 चेंडू शिल्लक आहेत. 7 धाव बनवायचे आहेत. पाणी घेऊन जायचंय नको ना. बघा संकेत भगतने जर एक षटकार लगावला तर मिस्टर ड्रीम 11 PK प्रणय खोबरेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. संकेत भगत यांच्यासाठी सुवर्ण संधी. सात धाव बनवायचे आहेत. चॉप करण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. आला हा डॉट बॉल. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स ना. ओके. जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली आणि त्यांना फाईट करेल जीवदानी आई साबे. बॅकफुटला गेले होते. टॅप करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल 38-38 धावा. 5 धावा अजूनही बनवायच्या आहेत. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे गणेश कृपा दिवा या संघाने. चेंडू शिल्लक 10. बनवायच्या धावा 5 या मॅच मध्ये. संकेत भगतने जर षटकार मारून सामना जिंकून दिला तर PK कडून 500 रुपये असतील. प्रणय खोबरेकर यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक असेल संकेत भगत यांच्यासाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. सूरज बॅक टू द पवेलियन. धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. आकेश पाटील येतोय नवीन फलंदाज. 5 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक 9 चेंडू आणि 5 धावांची गरज या मॅच मध्ये आहे सामना जिंकण्यासाठी गणेश कृपा दिवा या संघाला. राईट मोड द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा पवन या सेकंड स्पेल मध्ये. फुलटॉस चेंडू होता. लाईन पूर्णपणे मिस केलेली आहे. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करेल तो म्हणजेच दावडी संघ.
ओम साई दावडी आणि सामना सुरू आहे गणेश कृपा दिवा या दोन संघांमध्ये. चेंडू शिल्लकीत 8, धावा बनवायचे 5. 4 केल्या तरी संघ जिंकू शकेल कारण की ऑल आउट झालेला आहे दावडी संघ. ऑन साइडला फटका चांगला आहे, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. स्कोर लेवल जिंकण्यासाठी अवघ्या 1 धावेची गरज आहे. धाव बनवली नाही तरी संघ जिंकू शकेल कारण की टॉस देखील दिवा संघाने जिंकलेला आहे. इथून ऑल आउट झाला तरी संघ दिवा संघ जिंकणार आहे. विजयाचा हा फटका येतोय आणि सामना जिंकलेला आहे गणेश कृपा दिवा या संघाने. गणेश कृपा दिवा संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सूरज ज्याने अष्टपैलू कामगिरी केली या मॅच मध्ये. 13 धावा देखील बनवल्यात आणि 3 विकेट देखील घेतलेले आहेत. सूरज आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच.